Good morning, all of you. Yesterday start new chapter anthelmintics drug. Okay. Yesterday I teach you in this chapter definition of anthelmintics. Anthelmintics means tropical disease caused by parasitic worm which infest the body are called as helminth disease. म्हणजे काय तर जे पण तुमचं ट्रॉपिकल डिसीज म्हणजे काय उष्णकटिबंधीय रोग, जो पण उष्णकटिबंधीय रोग असतो त्यामुळे काय होतं तुमचं जे पण कशामुळे तो रोग तर तुमचा पॅरासायटिक वॉर्म म्हणजे काय, जे पण तुमचे परोपजीवी जंतू असतात जंतूमुळे काय होतं तुम्हाला तुमच्या शरीरावर संक्रमित होतो, यालाच आपण काय म्हणतो हेल्मिंथ डिसीज. असा रोग की जो तुम्हाला परोपजीवी जंतूमुळे म्हणजे पॅरासायटिक वॉर्ममुळे काय होतं तुम्हाला हा डिसीज होतो, त्याला आपण काय म्हणतो हेल्मिंथ डिसीज. आणि जे पण अँथेल्मिंटिक्स ड्रग आहे ते ड्रग आपण काय करतो यूज करतो. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शनमध्ये आपण त्याच्या 3 फॅमिलीज बघितल्या, त्यानंतर त्याचं आपण क्लासिफिकेशन बघितलं, क्लासिफिकेशन ऑफ अँथेल्मिंटिक्स. त्यामध्ये फर्स्ट हॅलोजनेटेड हायड्रोकार्बन, त्यामध्ये एक्झाम्पल आहे टेट्राक्लोरोइथिलीन. नेक्स्ट हॅलोजनेटेड फिनॉल्स अँड बिसफिनॉल, त्यामध्ये एक्झाम्पल आहे बायथायनॉल. नेक्स्ट थर्ड क्लासिफिकेशन आहे डाईस, त्यामध्ये एक्झाम्पल आहे जिनेटी अँड व्हायलेट. फोर्थ क्लासिफिकेशन त्यामध्ये आपण बघितलं पिपेरेझिन अँड रिलेटेड कंपाऊंड, तर काल आपण हा एक्झाम्पल आपण बघितलं याच्यामध्ये. ओके. नेक्स्ट क्लास आहे अल्कोलाइड, त्यामध्ये एक एक्झाम्पल आहे इमिटिन. आणि 6th क्लासिफिकेशन ऑफ अँथेल्मिंटिक्स, त्यामध्ये आपण बघितलं अँटीमोनियल कंपाऊंड. सो फर्स्ट एक्झाम्पल बघितलं आपण पिपेरेझिन म्हणजे काय, जे पण तुमचं 6 मेंबर रिंग आहे त्यामध्ये ॲट 1 and 4 पोझिशनला NH कंटेनिंग ॲटम असतात, त्याला आपण काय म्हणतो पिपेरेझिन. जे फिजिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या, त्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ पिपेरेझिन हेक्साहायड्रेट इज कलरलेस अँड ग्लासी. जे पण पिपेरेझिन आहे ते तुम्ही कोणत्या फॉर्ममध्ये असतं तुमचा पिपेरेझिन हेक्साहायड्रेट म्हणजे काय तुमचं पिपेरेझिन स्ट्रक्चर आणि त्यामध्ये 6 मॉलिक्यूल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, 6 वॉटर मॉलिक्यूल, हे झालं तुमचं पिपेरेझिन हेक्साहायड्रेट स्ट्रक्चर. नेक्स्ट इट इज अ ऑर्डरलेस कॅरेक्टरिस्टिक. इट इज फ्रीली soluble in water and in very slightly soluble in ether. Okay. Next chemical properties. Okay. Chemical properties मध्ये आपण बघितलं, ज्यावेळेस आपण पिपेरेझिन ट्रीट करतो कशाबरोबर तुमचं ॲक्टिव्ह सोल्युशन जे पण असतं पिपेरेझिन, त्यासोबत आपण पोटॅशियम फेरोसायनाइड अँड सोल्युशन प्रेझेन्स ऑफ मर्क्युरी अँड सोडियम बायकार्बोनेट, त्यावेळेस तुम्हाला काय होतं रेड कलर काय होतं स्लोली प्रोड्यूस होतं. नेक्स्ट त्यामध्ये आपण बघितली पिपेरेझिनची स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. इट इज स्टोर इन टाईटली क्लोज रेजिस्टंट कंटेनर. त्याचे युजेस बघितले, इट इज यूज इन पिनवॉर्म इन्फेस्टेशन, राऊंडवॉर्म इन्फेस्टेशन. ओके. ज्यावेळेस तुम्हाला पिनवॉर्म इन्फेस्टेशन किंवा हा रोग होतो त्यावेळेस आपण काय करतो अँथेल्मिंटिक्स ड्रग काय करतो यूज करतो. सो टुडे स्टार्ट न्यू एक्झाम्पल ऑफ अँथेल्मिंटिक्स. डायइथाइल कार्बॅक्झामाइन, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये DEC आपण असं म्हणतो. ओके. आफ्टर द डिस्कवरी ऑफ DEC द पिपेरेझिन डेरिव्हेटिव्ह, इट वॉज फाउंड दॅट पिपेरेझिन इटसेल्फ वॉज ॲक्टिव्ह ॲज अ अँथेल्मिंटिक्स. जे पण तुमचं डायइथाइल कार्बॅक्झामाइन ड्रग आहे हे कशी डेरिव्हेटिव्ह, ही पिपेरेझिन जे पण आपण फर्स्ट स्ट्रक्चर बघितलं त्याची डेरिव्हेटिव्ह आहे हे तुमचं DEC म्हणजे काय डायइथाइल कार्बॅक्झामाइन. जे पण हे एक्झाम्पल बघतो आपण हे कशी डेरिव्हेटिव्ह तुमचं पिपेरेझिनचं आहे. इट वॉज फाउंड दॅट पिपेरेझिन इटसेल्फ वॉज ॲक्टिव्ह ॲज अ अँथेल्मिंटिक. जे पण आपण स्ट्रक्चर बघतोय आपण डायइथाइल कार्बॅक्झामाइन, त्यामध्ये काय तुमचं पिपेरेझिनची काय तुमची ही जी पण रिंग आहे, जी पण तुमची पिपेरेझिन रिंग आहे, ही पिपेरेझिन रिंग जर तुमच्या स्ट्रक्चरमध्ये असेल तर तुमची काय करते ही अँथेल्मिंटिक ड्रग काय करते ही ॲक्टिव्हिटी दाखवतो. जे पण तुमचं DEC ड्रग आहे, जर तुमच्या ड्रगमध्ये जर पिपेरेझिन ही रिंग नसेल, ही कॉमन रिंग जर नसेल तर तुमचा ड्रग अँथेल्मिंटिक्स जी पण ॲक्शन आहे ते दाखवत नाही. त्यामुळं हे काय तुमची एक डेरिव्हेटिव्ह आहे पिपेरेझिन रिंगची. सो याचं केमिकल नेम काय आहे NN डायइथाइल 4 मिथाइल
पिपेरेझिन 1 कार्बोक्झामाइड. जे पण तुमचं डायथाइल कार्बोक्झामिन ड्रग आहे त्याचं जे पण केमिकल नेम आहे ते काय आहे तुमचं NN डायइथाइल. NN डायइथाइल मीन्स तुमचं हा तुमचा नायट्रोजन ॲटम बरोबर. NN म्हणजे काय तुमचं हे N ॲटमला हा एक मिथाइल ग्रुप आणि हा एक दुसरा मिथाइल ग्रुप. ज्यावेळेस तुमच्या नायट्रोजन ॲटमला 2 इथाइल ग्रुप म्हणजे काय तुमचा CH2CH3 हा ग्रुप जेव्हा आपण तुमच्या N ॲटमला तुम्हाला इथं अटॅच असतो बरोबर. याला आपण काय म्हणतो हे जे पण N ॲटमला तुमचा CH2CH3 म्हणजे N ॲटमला बघा तुमचा हा तुमचा N ॲटम बरोबर. ज्यावेळेस तुमचा असा बॉन्ड असतो आणि इथं CH3 स्ट्रक्चरमध्ये दिलेलं आहे इथं हे जे स्ट्रक्चर याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला NCH3 हे काय झालं तुमचं अशा प्रकारे डायइथाइल NN डायइथाइल. ओके NN डायइथाइल म्हणजे काय नायट्रोजन ॲटमला 2 इथाइल ग्रुप अटॅच असतात. 4 मिथाइल मीन्स तुमचं आपण याला नंबरिंग देऊ स्ट्रक्चरला पिपेरेझिन 1 2 3 अँड 4. जे पण तुमच्या 4 पोझिशनला काय तुमचा 4 मिथाइल म्हणजे तुमचा ॲट नंबर 4 तुमचं काय इथं मिथाइल ग्रुप म्हणजे काय तुमचा हा CH3 ग्रुप आहे. हा CH3 ग्रुप काय होतो तुमचा नायट्रोजन ॲटमला काय होतो ग्रुप जॉईंट असतो त्यामुळे आपण याला काय म्हणतो 4 मिथाइल. ॲट 4 पोझिशनला नायट्रोजन ॲटमला काय तुमचा मिथाइल ग्रुप अटॅच आहे त्याला आपण काय म्हणतो 4 मिथाइल पिपेरेझिन 1 कार्बोक्झामाइड. जे पण पिपेरेझिन 1 कार्बोक्झामाइड म्हणजे काय जे पण तुमचं हे काय तुमचं पिपेरेझिन रिंग आहे. ओके जी पण तुमची पिपेरेझिन रिंग आहे पिपेरेझिन 1 कार्बोक्झामाइड हा तुमचा नंबर हा N म्हणजे काय तुमचा नायट्रोजन काय तुमचा 1 नंबरिंग याला हा 1 पिपेरेझिन 1 कार्बोक्झामाइड. जे पण हे स्ट्रक्चर दिसतं तुम्हाला हे कसं तुमचं हे तुमचं कार्बोक्झामाइडचं स्ट्रक्चर त्यामुळे आपण याचं केमिकल नाम काय म्हटलं NN डायमिथाइल. NN म्हणजे काय तुमचा हा नायट्रोजन ॲटम त्याला डायइथाइल म्हणजे काय तुमचा हे दोन्ही हा एक आणि हा एक काय इथाइल ग्रुप आहे. हा इथाइल ग्रुप का असतो जॉईंट असतो त्यामुळे डायइथाइल 4 मिथाइल म्हणजे काय ॲट अ 4 पोझिशन 1 2 3 अँड 4 ॲट अ 4 पोझिशनला तुमचा हा मिथाइल ग्रुप अटॅच असतो. पिपेरेझिन म्हणजे काय तुमची ही बेसिक पूर्ण मॉइटी ही झाली पिपेरेझिन 1 कार्बोक्झामाइड म्हणजे काय ॲट अ 1 पोझिशनला तुमचं काय आलं हा जो पण पूर्ण ग्रुप आहे हा काय तुमचा कार्बोक्झामाइड ग्रुप झाला. अशा प्रकारे हे झालं तुमचं स्ट्रक्चर ऑफ DEC मीन्स डायइथाइल कार्बोक्झामाइड. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया DECच्या आपण फिजिकल प्रॉपर्टी पण कोणती त्यामध्ये इट इज ऑफिशियल ॲज इट्स सिट्रेट साल्ट विच इज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. जे पण तुमचं DEC ड्रग आहे हे काय तुमचं ऑफिशियली सिट्रेट साल्ट फॉर्ममध्ये असतं आणि त्याची एकदम व्हाईट अशी क्रिस्टलाइन पावडर म्हणजे काय तर तुमची अशी एकदम क्रिस्टल फॉर्म असते. ती काही पावडर कशी असते एकदम व्हाईट असते. नेक्स्ट प्रॉपर्टीज आहे इट इज ओडरलेस त्याला कुठल्या प्रकारची ओडर नसते आणि इट हॅज अ बिटर टेस्ट. नेक्स्ट इट इज सोल्युबल इन वॉटर अँड प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन क्लोरोफॉर्म इथर. इट इज सोल्युबल हे काय तुमचं वॉटर सोल्युबल असतं म्हणजे ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकलमध्ये त्याची टेस्टिंग वगैरे करतो त्यावेळेस ते काय असतं तुमचं प्रॅक्टिकली क्लोरोफॉर्ममध्ये इनसोल्युबल असतं आणि इथरमध्ये सुद्धा ते इनसोल्युबल असतं. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी इट इज स्टोअर इन टाईटली क्लोज कंटेनर. जे पण आपण DEC ड्रग आहे हे काय करतो आपण कशामध्ये स्टोअर करून ठेवतो तुमच्या टाईटली क्लोज कंटेनरमध्ये आपण काय करतो स्टोअर करून ठेवतो. हे तुमची स्टोरेज कंडिशन. नेक्स्ट आपण बघूया DECची युजेस. DEC इज यूज टू ट्रीटमेंट ऑफ राऊंडवॉर्म इन्फेस्टेशन. ओके जी पण गोल आळीमुळं काय असतो मला रोग झाला असतो त्यासाठी आपण काय करतो हे अँथलेमिटिक्स DEC काय करतो यूज करतो. नेक्स्ट लोएसिस मीन्स इन्फेक्शन ड्यू टू लोया जे पण तुमचं लोएसिस आहे लोएसिस ते जे पण असतं ते कशामुळं होतं तुम्हाला दीर्घकाळपर्यंत जे पण संक्रमण असतं ते रोगासाठी आपण काय करतो हे अँथलेमिटिक्स DEC यूज करतो. नेक्स्ट ट्रॉपिकल इओसायनोफिलिया हे काय तुमचं ज्यावेळेस तुम्हाला उष्णकटिबंधीय इओसायनोफिलिया होतो त्यासाठी आपण काय करतो हे अँथलेमिटिक्स ड्रग काय करतो यूज करतो.
अशा प्रकारे झालं तुमचं DEC ड्रगचे पूर्ण इन्फॉर्मेशन. त्यामध्ये आपण फर्स्ट बघितलं इंट्रोडक्शन. त्यामध्ये आफ्टर द डिस्कवरी ऑफ DEC द पिपरीजिन डेरिव्हेटिव्ह. DECमध्ये ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर बघितलं बरोबर, याच्यामध्ये ज्यावेळेस तुमचं पिपरीजिन रिंग जर प्रेझेंट असेल तर तुमचं काय असतं ते ॲक्टिव्ह असते ॲज अ अँथलेमेटिकसाठी. जर पिपरीजिन जर तुमच्या स्ट्रक्चरमध्ये तुमच्या ड्रगमध्ये जर पिपरीजिन जर रिंग नसेल तर तुमची अँथलेमेटिक ॲक्टिव्हिटी दाखवत नाही. त्यानंतर तिथे आपण केमिकल नेम बघितलं. केमिकल नेम NN डायइथाइल 4-मिथाइल पिपरीजिन 1 कार्बोक्झामाइड. मीन्स NN मीन्स N तुमच्या नायट्रोजन ॲटमला काय असतं 2 इथाइल ग्रुप प्रेझेंट असतात. ॲट 4 पोझिशनला 1 मिथाइल ग्रुप प्रेझेंट असतो आणि पिपरीजिन 1 कार्बोक्झामाइड 1 नायट्रोजनला काय तुमचा कार्बोक्झामाइड फंक्शनल ग्रुप हा काय असतो जॉईंट असतो. हे झालं तुमचं केमिकल नेम ऑफ DEC. नेक्स्ट आपण त्याच्या बघितलं फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये त्याच्यामध्ये बघितलं आपण ते कसं असतं सिट्रेट साल्ट फॉर्ममध्ये असतं. ऑफिशियली ते कसं असतं एकदम तुम्हाला आढळतं ते व्हाईट क्रिस्टलाइन पावडरमध्ये तिचं फॉर्मेशन असतं. त्याला कुठल्याही प्रकारची ओल्डर नसते, त्याची टेस्ट बिटर असते. आणि जे पण तुमचं DEC अँथलेमेटिक ड्रग आहे ते कसं तुमचं ओल्डरलेस असतं आणि ते कशामध्ये असतं तुमचं वॉटर सोल्युबल असतं. पण प्रॅक्टिकल कसं असतं ते इनसोल्युबल असते ॲज कशामध्ये तर क्लोरोफॉर्म अँड इथरमध्ये. त्याची स्टोरेज कंडिशन आहे DECची स्टोअर इन टाईटली क्लोज कंटेनर. त्यानंतर त्याची युजेस बघितले आपण राऊंड वॉर्म इन्फेस्टेशन. त्यानंतर आपण बघितलं लोएसिस. त्यानंतर ट्रॉपिकल इओसिनोफिलिया. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण अँथलेमेटिक्सचं. त्यामध्ये आपण DECचे जे पण तुमचे फॉर्म्युलेशन आहे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन त्यामध्ये तुम्हाला डायइथाइल कार्बेझिन इंजेक्शन आणि डायइथाइल कार्बेझिन टॅब्लेट जे पण तुमचं DECचं फॉर्म्युलेशन आहे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन ते कशामध्ये आढळतं तुम्हाला ॲज अ इंजेक्शन अँड टॅब्लेट फॉर्ममध्ये. त्याचे ब्रँड नंबर आहे फ्लॅझिन, हेट्राझिन, बोनोसाईड आणि 40 बोनोसाईड 40. हे झालं तुमचे ब्रँड नेम ऑफ DEC. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण अँथलेमेटिक्सचं. मीबेंडाझोल इट इज अ बेन्झिमिडाझोल डेरिव्हेटिव्ह. जे पण तुमचं मीबेंडाझोल ड्रग आहे अँथलेमेटिक्स ते कसे डेरिव्हेटिव्ह आहे तुमच्या बेन्झिमिडाझोल. बेन्झ म्हणजे काय बेन्झिन रिंग प्लस इमिडाझोल कंटेनिंग रिंग. झोल म्हणजे काय तुमचं 5 मेंबर कंटेनिंग रिंग असते. हे झालं तुमची बेन्झिमिडाझोलची काय डेरिव्हेटिव्ह आहे अँड कंटेन मिथाइल कार्बामेट. आणि त्यामध्ये कोणती ग्रुप असतो मिथाइल कार्बामेट. मिथाइल कार्बामेट मीन्स तुमचं जे पण तुमचं NH मिथाइल म्हणजे काय तुमचा हा CH3 ग्रुप. मिथाइल कार्बामेट म्हणजे काय तुमचं C डबल बॉन्ड ONH. हे झालं तुमचं बेसिक ग्रुप ऑफ मिथाइल कार्बामेट. ग्रुप ॲट C2 अँड बेन्झाईल ग्रुप ॲट C5. जे पण तुमचं बेन्झामिडाझोल डेरिव्हेटिव्ह आहे त्यामध्ये काय असतं ॲट तुमच्या कार्बन 2ला काय असतं तुमचं मिथाइल कार्बामेट हा ग्रुप जॉईंट असतो आणि ॲट कार्बन 5ला काय असतं तुमचं बेन्झाईल ग्रुप काय असतो बाइंड असतो. हे झालं तुमचं बेसिक इन्फॉर्मेशन मीबेंडाझोल. त्यानंतर आपण मीबेंडाझोलचं आपण बघूया फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये ते कसं आढळतं तुम्हाला इट इज व्हाईट और स्लाइटली येल्लो पावडर. जे पण तुमचं मीबेंडाझोल जे पण ड्रग आहे हे तुमचं कसं असतं त्याला कुठल्याही प्रकारचा कलर असतो ते व्हाईट अँड स्लाइटली येल्लो पावडर असते. पावडर फॉर्ममध्ये तुम्हाला ते आढळतं. त्याची स्टॅबिलिटी स्टोरेज काय आहे तर इट इज स्टेबल अंडर नॉर्मल कंडिशन ऑफ टेम्परेचर लाईट अँड मॉइश्चर. जी पण त्याची स्टोअर कंडिशन ही कशी असते एकदम स्टेबल ॲज अ अंडर नॉर्मल कंडिशन टेम्परेचर कसं असते स्टेबल असतं अँड लाईट अँड मॉइश्चर. ते कशामध्ये स्टोअर करून ठेवतो आपण मीबेंडाझोल इट इज स्टोअर इन वेल क्लोज कंटेनर. जे पण तुमचं वेल क्लोज कंटेनर आहे त्यामध्ये आपण काय करतो मीबेंडाझोल काय करतो आपण स्टोअर करून ठेवतो. त्यानंतर आपण त्याचे युजेस बघूया मीबेंडाझोलचे. फर्स्ट विफॉर्म इन्फेस्टेशन म्हणजे जो पण तुम्हाला कोंबड्याच्या प्रभावामुळे जो पण रोग होतो त्यासाठी आपण काय करतो मीबेंडाझोल हे काय करतो आपण अँथलेमेटिक ड्रग यूज करू शकतो. नेक्स्ट राऊंड वॉर्म इन्फेस्टेशन. जे पण राऊंड वॉर्म इन्फेस्टेशन म्हणजे काय गोल अळीसारखा मुळं कसं जो रोग झाला असतो त्या प्रकारचा रोग असतो. हा जर रोग झाला तर आपण काय करू शकतो मीबेंडाझोल ड्रग आपण यूज करू शकतो. नेक्स्ट टेफॉर्म इन्फेस्टेशन. जे पण तुमचं टेफॉर्म इन्फेस्टेशन असतं म्हणजे काय ती एक टेप अळी कीड असते. याच्यामुळे काय ह्या किडामध्ये तुम्हाला रोग झाला
त्यासाठी आपण काय करू शकतो, आपण मीबेंडाझोल अँथ्रासिमेटिक ड्रग काय करू शकतो, यूज करू शकतो. अशा प्रकारे हे झाले युजेस ऑफ मीबेंडाझोल. नेक्स्ट आपण बघूया त्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. जे पण मीबेंडाझोल आहे ड्रग अँथ्रासिमेटिक, त्याचे जे पण फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन आहे त्यामध्ये कोणतं आहे, त्याची मीबेंडाझोल टॅबलेट आहे. जी पण तुमची मीबेंडाझोल टॅबलेट आहे, ही मीबेंडाझोल टॅबलेट आहे, ही कसं असते, च्युएबल असते. च्युएबल फॉर्ममध्ये आपण ॲडमिनिस्ट्रेशन करतो. नेक्स्ट ब्रँड नेम ऑफ मीबेंडाझोल, त्याचे मीबेक्स, त्यानंतर हॉर्मिन अँड हॉर्मोकिल. अशा प्रकारे 3 ब्रँड नेमने आपल्याला करायला जातं मार्केटमध्ये मीबेंडाझोल ड्रग हे भेटत असतं. ओके, तर अशा प्रकारे आपण अँथ्रासिमेटिक चॅप्टरमध्ये पूर्ण आपण बघितलं आहे. फर्स्ट आपण बघितलं त्याची इंट्रोडक्शन, त्यामध्ये त्याचे डेफिनेशन, त्यानंतर 3 फॅमिलीज बघितल्या, त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन बघितलं. क्लासिफिकेशनमध्ये त्याचे 6 क्लास आहे. फर्स्ट हॅलोजनेटेड हायड्रोकार्बन, सेकंड हॅलोजनेटेड फिनॉल अँड बिस्फिनॉल, थर्ड डाय, फोर्थ पिपरिझिन अँड रिलेटेड कंपाऊंड, फिफ्थ अल्कलाइड, 6 अँटीमोनियल कंपाऊंड. त्यानंतर आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलं आपण पिपरिझिनमध्ये आपण त्याचं बघितले आपण फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, त्यानंतर त्याची स्टॅबिलिटी, स्टोरेज कंडिशन, युजेस अँड मार्केटेड फॉर्म्युलेशन, फार्मास्युटिकल, त्यानंतर त्याचे आपण ब्रँड नेम बघितले. नेक्स्ट एक्झाम्पल बघितलं आपण डायथाइल कार्बन्झिन. डायथाइल कार्बन्झिन म्हणजे काय, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण DEC म्हणतो. त्याचा आपण केमिकल नेम बघितलं, त्याचे युजेस बघितले, फिजिकल प्रॉपर्टीज, त्यानंतर त्याची स्टोरेज कंडिशन, त्यानंतर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, त्यानंतर ब्रँड नेम. आणि लास्ट एक्झाम्पल बघितलं आपण मीबेंडाझोलमध्ये हे काय असतं, तुमचं बेन्झिमेडाझोल डेरिव्हेटिव्ह असते. त्यामध्ये ॲट कार्बन नंबर 2ला तुमचं मिथाइल कार्बोनेट आणि ॲट कार्बन 5ला काय असतं, तुमचं बेन्झाइल ग्रुप काय असतो, जॉईंट असतो. अशा प्रकारे त्याचं बेसिक स्ट्रक्चर आहे, बेसिक केमिस्ट्री. त्यानंतर आपण त्याची फिजिकल प्रॉपर्टीज बघितले. जे पण तुमचं मीबेंडाझोल ड्रग आहे हे कसं असतं, तुमचं व्हाईट अँड स्लाइटली येलो पावडरमध्ये तुम्हाला हे फॉर्ममध्ये असतं. त्याची स्टोरेज कंडिशन काय, तुमची हे नॉर्मली टेम्परेचरला काय असतं, कंडिशनला स्टेबल असतं त्याचे, आणि इट इज स्टोर इन वेल क्लोज कंटेनरमध्ये आपण करतो, ते स्टोअर करून ठेवतो. त्यानंतर आपण त्याचे युजेस बघितले, ते कशासाठी यूज करायचे. इट इज अ ट्रीटमेंट ऑफ वीफ इन्फेस्टेशन, राऊंडवॉर्म इन्फेस्टेशन, टॅपवॉर्म इन्फेस्टेशन, रिवायर ब्लाइंडनेस अँड हुकवॉर्म इन्फेस्टेशन. नेक्स्ट त्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. जे पण फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन आहे मीबेंडाझोलचे, ते कशामध्ये आहे, तुमचं टॅबलेट फॉर्ममध्ये. जे पण च्युएबल टॅबलेट फॉर्ममध्ये ते आपण काय करतो, ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन करतो ॲज अ च्युएबल फॉर्म्युलेशनमध्ये. जे पण त्याचं ब्रँड नेम आहे मीबेंडाझोलचं ब्रँड नेम, ते आहे मीबेक्स, हॉर्मिन अँड हॉर्मोकिल. अशा प्रकारे आपण या चॅप्टरमध्ये ऑल 3 एक्झाम्पल बघितले. थँक्यू सो मच.